तर काही वेळापूर्वी रोहित पवारांची ही दृश्य आहेत। अत्यंत शोकाकुल अवस्थेत ते बारामतीतल्या रुग्णालयात पोहोचलेले आहेत। कार्यकर्त्यांची तुफान गर्दी इथे उसळलेली आहे। प्रचंड आक्रोश इथे पाहायला मिळतोय आणि रोहित पवार हे देखील प्रचंड भावुक झालेले आहेत। जी अवस्था युगेंद्र पवारांची होती तीच अवस्था रोहित पवारांची आणि संपूर्ण पवार कुटुंबियांची देखील तीच अवस्था आहे। अजित पवार कुटुंबियांना, महाराष्ट्राला, त्यांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सोडून गेलेले आहेत। विमान अपघातात त्यांचं अकाली आणि दुर्दैवी निधन झालेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या।